आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। लातूरमधील 75 वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्यानं बैल जोडी नसल्यानं स्वतः आपल्या पत्नीसोबत औताला झोपलं होतं। या संदर्भात अनेक प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर सरकारला जाग आली। अधिवेशन काळामध्ये मंत्र्यांनी तर त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतर राज्याच्या विविध भागातून या बळीराजाला मदतीचा ओघ सुरू झाला। बदलापूर शहर देखील यात मागे राहिलं नाही। बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं या शेतकऱ्याला बांधावर जाऊन या शेतकऱ्याला 40,000ची रोख रक्कम देऊन मदतीचा हात दिलाय। या पैशांच्या माध्यमातून या शेतकऱ्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी मदत होणार आहे। शिवाय अशी वेळ महाराष्ट्रातील कोणत्याही बळीराजावर येऊ नये अशी इच्छा देशमुख यांनी यावेळी बोलून दाखवली। दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय आणि खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन तो शर्मनाक गोष्ट आहे। ते अधिवेशन काळात चालू असताना आणि खऱ्या अर्थानं सर्व परीने मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशा प्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलाची पाकळी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला की त्यांच्याकडे जवळपास 40,000 रुपयेचं जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर प्रदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावर येऊन केलेलं आहे। आणि तर मला सध्या काम होत नाही, त्यामुळे एखादं यंत्र द्यावं अशी मागणी या बळीराजाने केली। परंतु आता इथून धंदा होईना झाले। काल मला बैलजोडी मिळाली, 2 बैलजोड्या मिळाल्या। बरी मला आता आऊत आणण्याची माझ्यामध्ये ताकद राहिली नाही, तर काहीतरी यंत्र मला द्यावं। त्यामुळे आश्वासनाची खैरात करणारं सरकार या बळीराजाच्या मदतीला प्रत्यक्षात धावून येईल का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।